बैठ गया एक मिनिट चला चला लवकर चला एक मिनिट एक मिनिट इथं बसता का खुर्ची आहे तिकडे खुर्ची नाही बस बसू द्या इथं बोल इथं आहेत ना खुर्ची बाजूला आपण नमिता अक्षय भैया एक सेकंड भैया भैया कुठे आहे भैया अरे यार बसा ना साहेब थांबतो मी थांबतो मस्के साहेब इकडून बस आराम अहो इकडे जागा आहे ना खुर्ची मागा नाही पलीकडे जा दर्द होने से रचना आहे नंदकिशोर मुंदडा यांची प्रकृती सध्या ठीक नसल्यामुळे ते थोडक्यात संवाद साधणार आहेत. बोलायचं हां बोलायचं हां मग त्यासाठी आज बोलावंच लागत. इकडून अंबाजोगाई जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीनं थोडं बोल 2 मिनिट नगराध्यक्ष पदासाठी मला उमेदवारी म्हणून संधी दिली. प्रथमतः मी जनविकास आघाडीचे सर्व आमचे प्रमुख आमच्या नेते आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय पंकजाताई, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब ह्या आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर मी 1990ला करमणुकीतून मित्रांच्या करमणुकीतून चेष्टेतून राजकारणात आलो आणि 35 वर्ष मी 47 वर्ष राजकीय क्षेत्रात काम केलं, 12 वर्ष कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि 35 वर्ष एका कुटुंबाचा प्रमुख म्हणून काम केलं. ह्या मतदारसंघातल्या लोकांनी मला तळहाताच्या फोडासारखं झपलं. मी प्रचंड काम केलं जरी असेल तर त्याची जाणीव ठेवणारा मतदारसंघ असल्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता घडला. आज जातीपातीचं राजकारण होत आहे, परंतु माझ्यासारख्याला जात नसलेल्या कार्यकर्त्याला 35 वर्ष ह्या मतदारसंघानं जपलं. मला वाटतं माझ्यासाठी हे विश्व आहे. मी स्वतःसाठी जगलो नाही, पण कधी कुणाला खोटं बोललो नाही, फसवलं नाही. एखादी गोष्ट होत नसली तर नाही म्हणून सांगितलं, परंतु त्या कामासाठी जीवापाड प्रयत्न केला. आमदार नमिता मुंदडा, अक्षय भैया नावं सगळे रहीमबाईपासून संजय गंभीरेपासून सगळ्यांचे घेता येतील. प्रमुखांचे पक्षाचे प्रमुख आहेत आमचे शकील मौलाना साहेब. हे राजकारणात नाही, पण मैत्रीपोटी प्रेमापोटी त्यांनी मुलाला उभं केलं. अशा खूप गोष्टी आमच्या जीवनात. माझ्यावर आलेल्या सर्व सहकाऱ्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि जे आमचे सहकारी पडले भविष्यामध्ये
आणखीन चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम करावं यासाठी आम्ही सगळे मिळून लक्ष देऊ. खरं तर मी डॉक्टर लोहियांचा चेला आहे. बाबूजींनी मला राजकारणात येताना सांगितलं होतं की 4.5 वर्ष दीपोळीकर निवडणुकीपुरता हळूशम गा कर. मला वाटतं आता शहराच्या विकासाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. मला वाटतं राजकीय मतभेद हे पक्षीय मतभेद, वैचारिक मतभेद असतात, परंतु विकासात्मक भूमिका ही शहराला विकासात्मक ठिकाणी घेऊन जाते आणि परत प्रत्येकाने मेहनत करावी आणि 5 वर्षानंतर जनतेच्या समोर जावं आणि जनतेचा कौल मानावा, ह्या पद्धतीचं हे राजकारण आहे. मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका माणसाला एक मत दिलं, मग तो लहान असेल, गरीब असेल, वंचित असेल, मोठा असेल, परंतु मला वाटतं एक मत देऊन लोकशाहीचा सन्मान ठेवला. आणि मला वाटतं 5 वर्षाला नेतृत्वानं ज्याला निवडणुकीला उभं राहायचे त्यांनी 5 वर्षांतर जनतेसमोर जावं लागेल, जनतेच्या दरवाजात जावं लागेल, ही भूमिका घेतली. मला वाटतं त्या संविधानानंच ह्या निवडणुका होत आहे. निवडणूक ही प्रक्रिया निपक्षपातीपणाने झाली. मी सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो, पोलीस प्रशासनाचंही मनापासून आभार मानतो आणि मला वाटतं ह्या अंबेजोगाईच्या जनतेचा विजय आहे. कारण आमच्या कार्यकर्त्यांची जरी मेहनत असेल, सहकाऱ्यांची मेहनत असेल, आमच्या नेतृत्वाचा आशीर्वाद असेल, परंतु ह्या अंबेजोगाईच्या मतदार राजाचा विजय आहे. मला वाटतं त्याचा सन्मान करण्याकरता अहोरात्र आम्ही काम करून त्या अंबेजोगाई शहराला एक मॉडेल शहर करण्यासाठी इमानीद्वारे प्रयत्न करू. धन्यवाद. काकाजी, प्रश्न असा आहे की आज ऐतिहासिक असा विजय आपण संपादन केलेला आहे. मग हा विजय साजरा करत असताना नेमकी कुठले उणीव किंवा कुठलं असं जाणवतं आपलं, आठवण कोणाची? नाही, आता माझ्या बरोबर डॉक्टर विमल मुंदडांच्या बरोबर मी काम केलं माझ्या मिसेस म्हणून. 90ला त्यांना राजकारणात नवीन असताना आम्ही सर्वांनी पुढाकार घेऊन संधी दिली आणि मला वाटतं त्यांनी त्याची आठवण मतदारसंघात आजही 15-20 वर्षांतर त्यांची आठवण राहते. मला वाटतं ती व्यक्तीची आठवण नाही तर त्यांनी केलेल्या कार्याची आठवण असते असं म्हणतोय. राजकारणामध्ये आपण आयुष्यभर कुणी पदावर नाही, परंतु जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत समाजासाठी काम करावं. मला वाटतं तीच आठवण कायम राहत असते. मला वाटतं ती आठवण ठेवण्याचं काम मला वाटतं विमल मुंदडांनी केलं. त्याच पावलावर आमदार नमिता मुंदडा आणि अक्षय मुंदडा विकासात्मक भूमिकेत सर्वांना सोबत घेऊन काम करतायत. मला एक गोष्टीचा आनंद आहे की मी विधानसभा निवडणूक 2024 आणि नगरपालिका निवडणूक 2025 मी फक्त प्रचारक म्हणून काम केलं आणि अक्षय भैयांनी समर्थपणानं सगळ्याला सोबत घेऊन मला वाटतं पुढची लिडिंग केली. मला वाटतं माझ्या ह्या नगराध्यक्ष पदाच्या निकालापेक्षा माझा मुलगा आमच्या पावलावर चालतोय आणि समाजात मिसळतोय ह्याचा मला आनंद आहे. तो आणखीन घडावा आणि आणखीन त्यानं समाजात मिसळावं, हाच माझ्या मदतीनं विजयाच्या त्याला शुभेच्छा आहे.